तर ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला। दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी हा गंभीर आरोप केला। दरम्यान गोऱ्हेंवर आता ठाकरे गटाकडून सडकून टीका होतीये, तर साहित्य महामंडळानं त्वरित माफी मागावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा गंभीर आरोप मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केला। दरम्यान उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं। गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्यात असा टोला राऊतांनी गोऱ्हेंना लगावलाय। प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी की संजय राऊत साहेबांनी काही वेळेला तर मला आमदारकी मिळावी म्हणूनच प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे त्यांना जे म्हणतायत ते आहे की मी काहीच दिलं नाही ना, मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपया सुद्धा पक्षाने मागितला नाही। त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांची मी ऋणी आहे। गए गुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंवर पलटवार केलाय। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज, जाऊ दे। हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भरं केलेलं आहे, तसंच मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना। मुळामध्ये ते आता त्यांना विरोधी पक्ष नेते आहेत, ते पद त्यांना टिकवायचंय। अनिल परब त्यांच्याशी सारखे स्पर्धा करतायत त्या पदासाठी, त्यामुळे त्यांना त्यांच्या स्पर्धेत दाखवायला लागतं की मी आक्रमक बोललो, त्यामुळे अशा गोष्टी ते बोलतायत। मी काही त्यांना गांभीर्याने घेत नाही। नीलम गोऱ्हे जुन्या कार्यकर्त्या, त्या बोलल्या म्हणजे तथ्यता असेल असं गिरीश महाजन म्हणाले। तर मातोश्रीवर बॅरिकेटिंग लावण्याचं काम गोऱ्हे करायच्या असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। तर सर्वात जास्त कमाई गोऱ्हेंनीच केली असावी असं देखील अंधारेंनी म्हटलंय। आता नीलम तर इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या शिवसेनेच्या। अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत, तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, हे सर्वश्रुत आहे। आता त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल, त्याशिवाय त्या बोलणार नाहीत। मला तरी पक्षात येऊन फक्त 2-2.5 वर्ष झालेली आहेत। 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडी कसणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल। त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोऱ्हेंनी कुठे ठेवले असतील बरं? या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल, किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असणार। प्रश्न डायरेक्ट आहे, जे तुम्ही आरोप केले ते माफी मागा, कारण फक्त त्या व्यासपीठावर ना कोणाला तरी खुश करण्यासाठी ही जर वक्तव्य असतील तर तुझ्यासारख्या बाईला तर आम्ही सोडणारच नाही। तासन तास त्या बंगल्यात बसलेल्या असायच्या, भेटायच्या उद्धवजींना, ह्याची चुगली लाव त्याची। अगदी तुम्हाला आज सांगते, आशा मामेडीला विचारा चुगल्या लावणारी कोण बाई, बरोबर नाव सांगेल। 3 ते 4 टर्म नीलम गोऱ्हे एकमेव शिवसेनेच्या महिला जुन्या जाणत्या महिलांना डावलून विधान परिषदेच्या आमदार झाल्या, त्यानंतर उपसभापती झाल्या। नीलम गोऱ्हे, माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज गाड्या दिल्या। मी म्हटल्याप्रमाणे की संयोजक म्हणून आमच्या खूप मर्यादा असतात। हे कार्यक्रम सगळे महामंडळ ठरवतं। आमची एक साधी भावना अशी आहे की या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी वापर केला जाऊ नये। तुम्ही महाराष्ट्राच्या भवितव्यात बोला, तुम्हाला टीका टिप्पणी आरोप करण्यासाठी बाहेर व्यासपीठं उपलब्ध असतात। हे एक 147 वर्षांची परंपरा असणारं व्यासपीठ आहे। आम्ही जरी संयोजक असलो, सगळे कार्यक्रम महामंडळ ठरवतो, पण अशा प्रकारे व्यक्तिगत आरोप या व्यासपीठावर टाळले पाहिजे आणि ते चुकीचे आहेत असं आमचं मत आहे। तीनपाट निमंत्रक राऊत, काही तीनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केलाय, तसंच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असे घडलो आम्ही या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधानं केली। साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलंय काय
आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळानं त्वरित माफी मागावी. नीलम गोऱ्हेंनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितलं की मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करायला लावलं. हे खरं की खोटं माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय. साहित्य महामंडळ विकलं गेलं आहे अशी चर्चा लोकांत होणं हे चित्र चिंताजनक आहे.